श्रीराम जय राम जय जय राम। 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 पूर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुः च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं नारायण नारायण नारायण। काल आपण चर्चा केली होती भारताचा खरा इतिहास आणि श्रीमद भगवद्गीतेजीचे सार। तर आपल्याकडे ज्या दोन स्पर्धा होणार आहेत निबंध आणि वक्तृत्वाच्या, त्याच्या अंतर्गत अनेक विषय आहेत आणि त्यातला एक विषय, हे दोन विषय काल आपण पाहण्याचा प्रयत्न केला होता। आज आपण मुख्यत्व माऊलींनी संत परंपरेमध्ये जे दिलेलं योगदान आहे ते कसं निराळं आहे हे विषय, आणि भारताने घेतलेली वैज्ञानिक झेप हा विषय, आणि अजून एक वंदे मातरम, हो, या तीन विषयाबद्दल थोडीफार चर्चा आपण करणार आहोत। तर काल आपण पाहिलं की जेव्हा आपण एखादा विषय मांडू तर तेव्हा आवश्यक हे आहे की आपण डायरेक्ट विषयात हात घालू शकत नाही। काल आपण याचं उदाहरण पण पाहिलं की उदाहरणार्थ श्रीमद भगवद्गीतेजीचं सार, आवश्यकता काय आहे, तर हे जीवनचं युजर्स मॅन्युअल आहे, असं एवढ्या वाक्याने आपण सुरू केलं तर हे एक कन्क्लुडिंग वाक्य आहे। ह्याला जर का आरंभामध्ये आपण जर याचा उपयोग केला तर आपल्या विषयामध्ये लोकांची रुची राहणार नाही। आपण काल एक सहज एक फॉर्मॅट चर्चामध्ये आणला की जेव्हा आपण एखादा विषय मांडतोय तर त्याची आवश्यकता काय आहे, वाय, या गोष्टीवरती जेव्हा आपण भर देऊ तेव्हा ऐकणाऱ्यांचं, त्या श्रोतृवृंदांचं लक्ष वेधलं जाईल की हे आपल्याला जे सांगतायत ते आपल्याला का ऐकायचं आहे। आणि ही श्रोतांना बांधण्याची एक सुंदर शैली आहे की म्हणजे व्यापाराचा नियम आहे की एखादी वस्तू दोन कारणांमुळे विकली जाते आणि ते अचूक मार्ग आहेत। एक की त्या गोष्टीबद्दलचा असा आकर्षण असावा, आता उदाहरणार्थ तुम्हाला किती सांगितलं वडापाव खाऊ नका, परंतु असं आकर्षण आहे की ते नाही खाल्लं तर आपलं जीवन सार्थक होणार नाही, अशी काही लोकांची धारणा आहे। आणि त्याच्यासाठी अगदी गुरुजींचं मार खायला लागलं, शाळेतून हाकललं तरी आपल्याला तयारी आहे, पण आपण त्याच्यामध्ये उत्सुक आहोत। सांगण्याचं तात्पर्य काय आहे की त्या गोष्टीबद्दल आकर्षण निर्माण व्हायला पाहिजे। आता ह्या गोष्टी काय आहेत, दूध आहे, तर मुलगा काय करतो, छोटा मुलगा असेल, मूल असेल तर दूध पिण्याची त्याची नखरे खूप असतात, खूप नखरे असतात। तर आई काय करते, थोडं बोर्नव्हिटा टाकते, साखर टाकते, ते गुलाबाचं शरबत टाकते, पण कसंही करून तिला पाजते। आता तुम्ही बालक नाहीत, तुमची भूमिका आईची आहे। हे विषय जेव्हा तुम्ही समाजासमोर मांडणार आहात तर समाजाला दूध नको आहे, समाजाला दारू पाहिजे। आलं लक्षात? दारूच्या अड्ड्यावर लोक धावून जातात। कोविडच्या स्थितीत आपण पाहिलं की सगळ्यात आधी काय उघडा, तर दारूचे अड्डे उघडा, अशी लोकांची मागणी होती। सुसंस्कृत आणि सुशिक्षित, सुसंस्कृत तर म्हणता येणार नाही, पण सुशिक्षित लोकांची मागणी होती। पण दूधवाल्याचं काम कसं असतं, आता आलंय ते ब्लिंकिट वगैरे की ऑर्डर केलं की लगेच येतं, पण दूधवाल्याचं काम आहे की घरोघरी जाऊन दूध देणे। त्यामुळे हा आपला काम आहे, त्यामुळे आपल्याला प्रयत्नशील राहावं लागेल, त्यामुळे आपल्या विषयाचं आकर्षण होईल ही संभावना काय आहे, कमी आहे। पण हां, दुसरं जे फॅक्टर आहे, एक विषय आकर्षण आणि दुसरं जे फॅक्टर आहे की जे अचूक काम करतात ते म्हणजे गरज।
एखाद्या गोष्टीची गरज आपण जेव्हा निर्माण करतो तेव्हा ती गोष्ट निश्चितपणे विकली जाते, निश्चितपणे ती गोष्ट खपते, लोकांमध्ये तिचा वाव होतो. त्यामुळे आवश्यक काय आहे, इकडे इकडे आपापलं काम करायचं, आपलं आपलं काम करायचं. आवश्यक काय आहे की आपण या गोष्टीला गरज म्हणून पुढे करावं. आणि खऱ्या अर्थाने ही आजची गरज आहे. कारण आपण काल भारताच्या इतिहासामध्ये पाहता पाहता ही गोष्ट पाहिली की जोपर्यंत आपण ही संस्कृती टिकून ठेवणार नाही, प्रयत्नशील राहणार नाही, आपलं अस्तित्वच नाहीसा होऊन जाणार आहे. आणि अस्तित्व नाहीसा झाला तर तुम्ही मग काय म्हणून स्वतःला या धरती तलावरती प्रस्तुत करणार, काय म्हणून तुम्ही जगणार. उदाहरणार्थ एक भारतीय व्यक्ती आहे आणि म्हणजे एकदम सामान्य व्यक्ती आहे, गावखेड्यात राहणारा सामान्य व्यक्ती आहे, भाजी भाकरी खाणारा तो व्यक्ती आहे. आता ते चाऊमीन, चायनीज, हे फलाणं ढिकलं त्याला काय माहीत नाही, ते चॉपस्टिक्स काय असतात त्याला माहीत नाही. आता त्याचा योग आला परदेशात जाण्याचा. परदेशात तो गेला, चायनामध्ये म्हणा किंवा जापानमध्ये म्हणा, आणि तिथे पाहतो तर काय ना भाजी आहे ना भाकरी आहे, ते सगळं चाव 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 आहे. आता ते खायसाठी ते चॉपस्टिक दिलेले, काय चॉपस्टिक दिलेत. आता त्याला धरायचं कसं, इथून सुरुवात होते. आलं लक्षात. आता खाणं हे त्याची गरज आहे का नाही, हे सुचतच नाहीये. पोटात उंदीर उडायला लागलेत, उड्या मारायला लागलेत, हे पकडायचं सुचत नाही आहे. तर तो खाणं हे त्याची गरज आहे, त्याच्याबद्दल आकर्षण न ठेवता हाताने कसं का होईना तो खाणार. तुम्हाला लक्षात येते का मला काय म्हणायचं. एखाद्या गोष्टीच्या गरजेची निर्मिती झाली की ती गोष्ट 100% खपली जाणार. समाजामध्ये या गोष्टीच्या गरजेची आवश्यकता याचं निर्माण करणं हे आपलं काम आहे. कशी निर्मिती करता येईल हा चांगला प्रश्न आहे. निर्मिती अशी करता येईल की जे सध्या होत असलेले धोके आहेत आणि जे मागच्या काही 25-50 वर्षाच्या किंवा मागच्या 70 वर्षाच्या इतिहासात झालेल्या ज्या घडामोडी आहेत त्या गोष्टी वारंवार सांगून आपण लोकांना जागृत करणे, या गोष्टीची आवश्यकता जाणीव करून देणे त्याची. कारण तुम्ही 5000 वर्ष आधी असं भागवत म्हणल्यानंतर लोक म्हणतात महाराज आत्ताचं बोला, ते तेव्हा कोण होतं, ते सगळं स्टोरी आहे, ते काय खरं नव्हतं, इथपर्यंत लोक म्हणायला लाजणार नाहीत. ही आजच्या समाजाची परिस्थिती आहे. आणि 5000 तर खूप आधी वर्ष झाले रे. 100 वर्ष आधी म्हटलं तर कारण काय आहे की हे जे 10 सेकंद पण ज्यांचं अटेन्शन स्पॅन राहत नाही, असे ते लोक 100 वर्षाचा विचारच करू शकत नाही. त्यांच्या बुद्धीची ही क्षमताच नाही आहे की ते विचार करतील की 100 वर्षांनंतर. अरे 2 दिवसाआधी खाल्लेलं त्यांना लक्षात नाही राहते. आलं लक्षात तुम्हाला. अशी परिस्थिती आहे. अशा स्थितीमध्ये अशा समाजाला त्यांना याच पद्धतीमध्ये आपल्याला ढाळावं लागणार आहे. जे काल आपण रात्री अल्पमध्ये चर्चा केली. अल्प चर्चा अशी केली की मार्ग हाच आहे, साधन मार्ग हाच आहे की तुम्ही शांत एका ठिकाणी बसलं पाहिजे, पण त्या मनाला शांत करण्यासाठी आधी विषय व्हायला पाहिजे. मग हे जे रॉक कीर्तन आहे, हे जे भोजन आहे, प्रसाद आहे, आता प्रसादमध्ये काय पण देतात लोक. प्रसादाची मर्यादा आहे की नाही. काय प्रसादात वडापाव दिला, समोसा दिला तर चालेल का, पण ठेवतात लोक. ते डोनट ठेवतात, डोनट अन्नकूटमध्ये डोनट. ही प्रसादाची मर्यादा नाही आहे. पण आता समाजाला काय आहे का, ते कुछ नहीं करने से कुछ किए हुआ अच्छा, या भावनेने ते सगळं चालत आहे. पण तुम्हाला दीर्घ काळाचा विचार करून जर काम करायचं असेल तर काल चर्चा केल्याप्रमाणे रात्री मर्यादा ही मर्यादाच पाहिजे. त्या मर्यादेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड ही स्वीकारणीय नाही. तर आपला जो विषय आहे की या दोन गोष्टीमुळे आपला विचार लोकांच्या मनात रुजू शकतो. एक म्हणजे त्याच्याबद्दलची गरज, आवश्यकता, आणि दुसरं म्हणजे त्याच्याबद्दलचं आकर्षण. आणि जेव्हा गरजेमुळे तो तुमच्या जवळ येतो, तो श्रवण करतो, तो त्या विचारांचं अध्ययन करतो, या विचारांची एवढी ताकद आहे, या परंपरेची एवढी ताकद आहे की सहज त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होतो.
ही सामान्य सायकॉलॉजी आणि सायकॅट्री आहे की आपण जे आहोत ते आपल्या आजूबाजूच्या 10 लोकांचा परिणामस्वरूप मूर्तिमंत स्वरूप आपण आहोत. उदाहरणार्थ आजूबाजूचे 10 लोक अरे नालायक आहे, अरे गाढव, याला काहीच जमत नाही, हा मूर्ख आहे म्हटल्यानंतर तो सेल्फ डाऊट करायला लागतो, आईला मी काय आहे का नाही. ही 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 खरी गोष्ट आहे जोशी साहेब, ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये आपण आमचं लक्ष वेधून घेतलंच पाहिजे असं काही आहे का? तर आपण आमच्याकडे लक्ष का देत नाही? हा ते माहित आहे, इतकं गाढ आहे की बाबा माझं लक्ष वेधलं गेलं असं आहे. असो, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वातावरणामुळे आपल्यावरती जे संस्कार होतात तसं आपण घडतो. उदाहरणार्थ आपण शल्य आणि कर्णचं उदाहरण पाहिलं. शल्य कर्णला बोलत एकदम त्याला तो नकारात्मक बोलत होता. अरे तुझ्याकडे काय म्हणे, ते बघ त्याच्याकडे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे, हे तुला काय येतं, तू सूत पुत्र आहे, असं वारंवार त्याचा मनाला काय म्हणतात त्याला, त्याच्या मनाचं खच्चीकरण केल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स लूज झाला. आणि ज्या व्यक्तिमत्वाचं कॉन्फिडन्स, आत्मविश्वास दुबळा झालेला आहे तो आयुष्यात काहीच करू शकत नाही. आजच्या घडीला आपल्या समाजाची पण हीच परिस्थिती आहे. स्वामीजींचं एक 4 लाईनर आहे, खूप सुंदर आहे की इफ यू लूज वेल्थ यू लूज नथिंग. धन आपलं गेलं तर पुन्हा येऊ शकतं. इफ यू लूज हेल्थ यू लूज समथिंग. आता हात मोडलं ते पुन्हा आधीसारखं होऊ शकत नाही. कोण होतं ते डंबलवालं, हां माझं ते हात मोडला, मला जरा उचलता येत नाहीये, तर त्याला वेळ तर लागेल किंवा ते कदाचित तसंही असू शकतं. आलं लक्षात? तर इफ यू लूज वेल्थ यू लूज नथिंग, इफ यू लूज हेल्थ यू लूज समथिंग, इफ यू लूज कॅरेक्टर यू लूज एव्हरीथिंग. एकदा का चोरीचा आरोप लागला तर 100 वेळा गंगेत आंघोळ करून ये, चोर हा चोरच राहणार आहे. एकदा तो व्यभिचारी झाला की त्याच्यामध्ये म्हणजे काही करू शकत नाही तो, असा विषय आहे. म्हणजे गंगा न्हावून तो त्याचे पाप मुक्त होऊ शकशील कदाचित, पण समाजामध्ये त्याची जी एक छवी निर्माण झालेली आहे ती तो बदलू शकत नाही. तर इफ यू लूज कॅरेक्टर यू लूज एव्हरीथिंग अँड इफ यू लूज कॉन्फिडन्स यू लूज एव्हरीथिंग फॉर एव्हर. आत्मविश्वास दुबळा पडला तर तो नेहमीसाठी काय झाला, संपला. ही गोष्ट रामदास स्वामी महाराजांनी त्यांच्या देशाटनाच्या 12 वर्षामध्ये अनुभवली आणि त्यांनी ती दासबोधमध्ये मांडलेली आहे. आता त्याचा आधार घेऊन, अरे दासबोधचं पारायण मी नाही करत, तुम्ही करता, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता ही गोष्ट काल वारंवार ताकीद देण्यात आली होती का नाही, आजसाठी देण्यात आली होती का नाही, मग वारंवार पुन्हा सांगायला पाहिजे का पटवारी गुरुजींसारखं मी पण शस्त्रधारी होऊन जाऊ? तर सहिष्णुतेची परीक्षा घेऊ नका, एवढंच विनम्रपूर्ण सांगतो. ठीक आहे. तर आता हे 2 जे विषय आहेत, आकर्षण आणि गरज. तर प्रथम पाऊल गरज आहे, आपोआप आकर्षण निर्माण होतो. कारण ही या परंपरेची ताकद आहे. आणि याचे किती उदाहरण पाहिजे तेवढे उदाहरण तुम्हाला आपल्या इतिहासामध्ये भक्तमालमध्ये भेटू शकतील. कसाही टाका रामनामाचा बीज, मरा टाकला तरी राम झाला, असा विषय आहे. आता या सगळ्या स्थितीमध्ये आपले जे 2-3 चर्चेचे विषय आहेत, माऊलींनी केलेलं काम, तर काही उदाहरण, काही फॅक्ट्स जे मला माहिती आहे, जे माझ्या ऐकण्यात आलेत, ते तुम्हाला सांगू इच्छिते. एक वाक्य बघा, जेव्हा आपण एखाद्या विषयाला बोलतो तेव्हा एखादं वाक्य असं असावं की त्या एका वाक्यामध्ये आपला सगळा विषय समराईज झाला पाहिजे, एका वाक्यामध्ये. उदाहरणार्थ माऊलींबद्दल बोलतात की ते काय, संत श्रेष्ठ आहेत.
राजांमधला संत कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि संतांमधला राजा कोण? तर ज्ञानेश्वर माऊली भगवान. या एका वाक्यात सगळं काही आलं का नाही? तर असे वाक्य आपण बनवले पाहिजे, असे वाक्य आपण विचार केले पाहिजे आणि अशा वाक्यांना आपण उद्बोधनामध्ये वापरले पाहिजे. या वाक्यांनी जे लोकांचं लक्ष वेधलं जातं, या वाक्यांमुळे जे लोक विचार करण्यासाठी तत्पर होतात, असे हे वाक्य आपल्या जसं एखादं केक असेल तर त्याच्यासोबत ते वरती क्रीम कसं लावलेलं असतं, आयसिंग म्हणतात त्याला. हे वाक्य आपल्या वक्तव्याचे आयसिंग आहे. त्याच्यावरती सजवलेली एक चेरी किंवा ते लिहितात ना हॅपी बर्थडेचं, तसं आहे ते. बिस्किटचे तुकडे लागतात. म्हणजे तुम्ही इथे असून या मर्यादेमध्ये करत काय नाही, पण तुम्हाला माहीत सगळं जगाचं आहे. म्हणून मला उदाहरणं सांगण्यामध्ये संकोच नाही. आलं लक्षात? चला माऊलींकडे या, परत माऊलींकडे, केककडे जाऊ नका. तर माऊलींबद्दल आता हे बघा, उदाहरण सांगताना कसं की भगवंत का अवतरतो, माणूस म्हणून आपण कसं जगलं पाहिजे हे सांगण्यासाठी तू त्याच्याकडे लक्ष का देतो? माणूस म्हणून आपण का जगलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे हे सांगण्यासाठी भगवंत अवतरतात. भगवंत अवतरतात, स्वतः अवतरतात आणि संत रूपात अवतरतात. म्हणजे ते आहे ना, गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय, बलिहारी जाय गुरु के गोविंद जिसने दिया बताए. तर 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 संतांची आणि गुरुची जी महिमा आहे माऊलींच्या बाबत, ती खूप आयुष्याच्या खूप कमी वयामध्ये आहे. म्हणजे सहज विचार करावा की 800 वर्षांचे चांगदेव जेव्हा भेटायला येतात, गर्विष्ठ होऊन येतात की मी खुखार अशा सिंहावरती नियंत्रण करून मी चालून आलेलो आहे. काय पण चराचरामध्ये असलेल्या भगवंताच्या कणाकणावरती जो आपला अधिकार व्यक्त करू शकतो, कसा व्यक्त करू शकतो? भिंतीला चल म्हणून आदेश देऊ. मग पंचभूतांवरती, पंचमहाभूतांवरती ज्याचा अधिकार आहे तो कोण होऊ शकतो? तो भगवतुल्य होऊ शकतो. ही एक प्रकारची सिद्धी आहे. पण रिद्धी सिद्धी ज्याच्या अंगणी लोळतायत, खेळतायत असे ते माऊली. आणि वयाच्या कितव्या वर्षी? 16च्या आधीच. चांगदेव प्रसंग आधी झालेला आहे, बरोबर ना? 13-14व्या वर्षी. आता विचार करावा, 13-14व्या वर्षी आपण काय करतोय? खिल्ली करतोय, एकामेकात बोटं करतोय, कमेंट्स पास करतोय, इकडे तिकडे पाहतोय, गप्पा करतोय. आणि माऊलींनी काय केलं? आणि तुमचंच वर्णन चालू आहे. आणि हे काय म्हणतात त्याला, अपमानास्पद आहे, व्यंगमय आहे आणि याला समजलं पाहिजे. तर ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की माऊलींनी जे योगदान दिलेलं आहे ते अद्भुत आहे. की जनसामान्यापर्यंत श्रीमद भगवद्गीता कशी पोहोचू शकेल यासाठी त्याचा मराठीमध्ये भाषांतर केला. आणि माऊलींनी ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्या ओव्यांमध्ये वर्णन करताना तुम्हाला गूढ विज्ञान भेटेल. जेव्हा तुम्ही भारताची वैज्ञानिक झेप सांगता तेव्हा सुद्धा तुम्ही हा उदाहरण सांगू शकता. काय उदाहरण सांगू शकता? की एका ओवीमध्ये वर्णन करताना आज 8 शताब्दी आधी माऊली म्हणतात की सूर्य हा एका ठिकाणी पृथ्वी त्याची परिक्रमा करत आहे, असं एका ओवीमध्ये वर्णन आहे. मग मला कोणी सांगावं की 800 वर्षांआधी कोण टेलिस्कोप होता का? 800 वर्षाआधी कोणी गॅलिलिओ होता का? 800 वर्षाआधी कुठला कोपर्निकस होता का? मग माऊलींना, आणि आपण उपमा त्याच गोष्टींची देतो जी सर्वसामान्याला कळते, बरोबर आहे ना? उपमा किंवा उदाहरण त्याच गोष्टीचा देतो जी सर्वसामान्याला कळते. आता तुम्हाला वडापाव केक सांगायचं कारण काय? का तुम्हाला ती माहीत आहे. मी माझ्या क्षेत्रातलं किंवा आणखी दुसऱ्या क्षेत्रातलं उदाहरण दिलं तर काय उपयोग नाही. आलं लक्षात? त्यामुळे
उदाहरण आणि उपमा त्यास दिल्या जातात जे सर्वसामान्याला समजतील. आणि ते उदाहरण माऊली 800 वर्षांआधी जर देत असतील, याचा अर्थ भारतीय जनसामान्य वैज्ञानिकरित्या हे एकदम सामान्य ज्ञान होतं आपल्याकडे. काय की पृथ्वी गोल फिरते आहे. आणि जिथे त्या लोकांना कपडे घालायची अक्कल नव्हती, काय खायचं ह्याची अक्कल नव्हती, आणि ते म्हणायचे की पृथ्वी तल काय आहे, अर्थ इज फ्लॅट म्हणायचे. मग भारताची वैज्ञानिक झेप म्हटल्यानंतर ती काय आत्ताच मोदी आल्यानंतर किंवा इस्रो आल्यानंतर झालेली आहे, हे डोक्यातून काढून द्या. ही परंपरा आधीपासून आहे. कोणी नष्टभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी झालेली नाही, आणि हे उत्तरोत्तर वाढत चाललेली आहे. आणि ती मिशन मंगलवरून खूप जास्त सिद्ध होते. किंवा चंद्राच्या त्या टोकावर पोचून शिवशक्ती नाव दिलं ना, त्याचं शिवशक्तीच नाव दिलं ना त्याला, शिवशक्ती नाम दिया ना जो साऊथ पोल में. तर अशा टोकाला चंद्राच्या आपण पोचलो जिथे आजपर्यंत कोणी पोचलं नाही. तर या म्हणजे सुरुवात ही इतिहासापासूनच होणार, कधी पण लक्षात घ्या. आणि झेप ती भविष्याकडची होणार. या चर्चेच्या स्पॅनमधून आपला वक्तव्य होणार. किंवा तुम्ही आत्ताच्या गोष्टी सांगून आणि एकदम म्हणजे क्लायमॅक्स आधीच सांगून आणि मग तुम्ही हे वर्णन करू शकता. ये इथे त्रास देतो ना, नालायक आहे ना तू, ये इथे बस बस बस. तर एकदम क्लायमॅक्स सांगून, जसं मी काल तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की आम्ही काय करतो, आधी एखादी केस हिस्ट्री सांगतो की त्या डोळ्यासमोर अंधारी आली, त्याला चक्कर आली, त्याला भोळ आली, कसं तरी व्हायला लागलं, ते 9 वाजले की कसं तरी व्हायला लागलं असं म्हणत होते तुमचे शिक्षक. मग डोकंच दुखायला लागलं, जे काही झालं त्याला. मग ते झालं, मग आम्ही त्या आमच्या विषयाला सुरुवात करतो आणि मग ते विषय सांगता सांगता म्हणतो बघा, हे झालं म्हणून हे आहे, हे झालं म्हणून हे आहे, हे झालं म्हणून हे आहे, आणि म्हणून हे आहे. मग तसं आजच्या घेतलेल्या उंच भरारींचं उदाहरण तुम्ही सांगून आणि मग सांगायचं की ये तो खाली क्या था, ट्रेलर था, पिक्चर तो अभी बाकी है और इतिहास इतना जबरदस्त है, असे तुम्ही विषयाला हात घालू शकता. तर माऊली जेव्हा चांगदेवच्या समोर जातात तर त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. एक दृष्टिकोन काय आहे पाहण्याचा, की एक 13-14 वर्षाचा मूल एक 700-800 वर्षाच्या मोठ्या तपस्वीकडे जातोय काय, किंवा तो यांना भेटण्यासाठी येत आहे, माऊलींना भेटण्यासाठी 700 वर्ष तपश्चर्या करणारे भेटायला येते. काल आपण वारंवार एक गोष्टीची चर्चा केली की मैं उनको जानता हूं ये बात बड़ी नहीं है, पर वो मुझको जानते हैं ये बात बड़ी है. आलं लक्षात. चांगदेवांना वाटलं, आता भावना काही का असेल, तर त्यांना वाटलं ना हे माऊली कोण आहेत, ज्ञानेश्वर माऊली कोण आहे, ज्ञानेश्वर कोण आहेत. बरोबर आहे, लक्षात येत तुम्हाला मला काय सांगायचं आहे. तर ही गोष्ट मग ही समाजची आजची आवश्यकता आहे की अशा बटुकांचं निर्माण व्हावं, अशा मूर्ती लहान आणि कीर्ती महान यांची निर्मिती व्हावी. आणि त्याच्यासाठी तप साधनेची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी तपश्चर्येची आवश्यकता आहे. आलं लक्षात. तर हे एक दृष्टिकोन झालं. दुसरं दृष्टिकोन की ते वाघावरती चालून आले पण ते अहंकारयुक्त होते आणि माऊली सहज परब्रह्म परमात्मा जसा असतो, म्हणजे पंचतत्वांवरती ज्याचा अधिकार आहे, रिद्धी सिद्धी ज्याच्या अंगणी रोळतायत, असे ते माऊली सहज भिंतीला म्हणतात. एकदम निरपेक्ष काही सिद्ध नाही करण्याच्या भावनेने, कोणालाही दाखवण्याच्या भावनेने त्यांनी केलेलं नाही. आलं लक्षात. सहज केलेलं आहे. त्या सहज भावनेने ते जातात. तर हे दोन विपरीत काय आहेत, चिन्ह आहेत किंवा चित्र आहेत. एकीकडे खूप योग केलेला आहे, खूप तप केलेला आहे, पण अहंकार आलेला आहे. आणि एका वयच 16 आहे, 14 आहे, काय तप केलं असेल म्हणा 13 वर्ष 14 वर्ष. आलं लक्षात तुम्हाला. आणि सहज आलेले आहेत. हा एक दृष्टिकोन आहे. आणि आणखी एक काय दृष्टिकोन आहे, काय वाटतं तुम्हाला या प्रसंगावरती विचार करून काय वाटतं? अहंकार झालं ना, ते अहंकाराचा विषय झाला. अजून काय वाटतं?
अरे झालं, अहंकारचा विषय झाला, पुढे भिंत चालवली, तर त्याच्यावरून काय सांगावं वाटतं? त्याला चालवलं. मग हे परब्रह्म परमात्मा सारखं स्वरूप म्हणजे एक आता ह्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सहज हा कृत्य केला, चमत्कार दाखवण्याच्या उद्दिष्टाने नाही केला, सहज हा कृत्य केला आणि तो चमत्कार लोकांच्या दृष्टीने झाला. कळते का? आत्ताची जी स्थिती आहे, चमत्कार दाखवा आणि नमस्कार करून घ्या, या स्थितीला तो उत्तर आहे. महापुरुष चमत्कारांपासून लांब राहतात. मायेच्या खेळामध्ये, निसर्गाच्या चक्रामध्ये ते सहसा हात घालत नाही, चालू राहतात, आहे तसं चालू राहू देतात. पण कधीतरी असा प्रसंग येतो जेव्हा ते सहज बोलून जातात. उदाहरणार्थ जडभरत महाराज पण. जडभरत महाराज काय होते? परमज्ञानी होते, तत्वज्ञान वेत्ता होते. अरे तुम्ही इकडे लक्ष द्या ना, एवढं वाघ बोलायला लागले तर मांजरेकडे लक्ष द्यायला लागले. तर जडभरत राजा भरत तर ते तत्वज्ञानी होते, हा ना. आणि तिसऱ्या जन्मात म्हणजे जेव्हा ते ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आले तेव्हा त्यांनी ठरवलं की आता काही झालं तर नवीन कर्म करायचं नाही. इथं राजाच्या शिपायांनी पकडलं, मी जे काही बोलतोय त्याला उभं करून विचारणार आहे मी तुम्हाला, लक्षात घ्या फक्त एवढंच, आणि आता ह्याच्या पुढे मला त्रास दिला ना तर मी दणका देणार आहे. तर ते राजा काय म्हणतो, पकडून आणा एखादा हट्टाखट्टा पालखी उचलणारा, हे जडबदला उचलून घेऊ, म्हणजे त्यांना बोलावून घेऊन येतात आणि ते पाहतात की ते उडी टाकतोय, आहे का नाही, उडी टाकतोय का तर मुंगीवरती पाय पडू नये. हे असं विचित्र बघितल्यावर राजाला धचका लागल्यावर तो बघतो, अरे काय चालू आहे, काय चालू आहे. तर ते महान तपस्वी होते, महान तपस्वी असून सुद्धा माझी ओळख होता कामा नये म्हणून ते काय म्हणाले, असंच करतोय म्हणले. आणि वारंवार विचारल्यानंतर सहज त्यांच्या तोंडातून निघालं की माझ्या पायाखाली एखादी मुंगी येऊन मरून जाऊ नये. हा तत्वज्ञानाचा दृष्टिकोन आहे. राजा पण तसा तर हुशार होता, तो जात होता कपिल मुनीच्या आश्रमामध्ये तत्वज्ञानचं बोध करून घेण्यासाठी. तर आणि पुन्हा त्यांनी सावरलं, नाही मी काय असंच बोलतोय, मी तर काय असंच बोलतोय. तेव्हा राजाला हिंट भेटली आणि मग राजा पालखीतून उडी टाकतो आणि पाय पकडतो. सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे, महापुरुष स्वतःचं भजन खराब करत नाही. महापुरुष आपल्या लयने चालत असतात, मायेच्या खेळेमध्ये ते जात नाही. भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये हे वाक्य सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? हे वाक्य सांगितलेलं आहे की जे अपेक्षेच्या अधीन होऊन कर्तव्य कर्म करत आहेत त्यांना तुम्ही परावृत्त करू नका. करू दे त्यांना अपेक्षा, तुम्ही शाणे झाले ना, तुम्ही तुमचं काम करा. हे वाक्य आहे. काय का होईना तो कर्म करण्यासाठी प्रवृत्त झाला ना, हे पर्याप्त आहे. ते कर्म करता करता आसक्त होऊन पुन्हा तो आपोआप अनासक्त होईल, एक वेळ त्याच्या आयुष्यात अशी येईल. पण संत का करतात प्रयत्न? कारण ते प्रत्येक प्राणीमात्राच्या हितमध्ये रत असतात आणि त्यामुळे भगवंताच्या या आज्ञेला पण ते बॉर्डरवरती हँडल करतात. यथायोग्य व्यक्ती सापडल्यानंतर किंवा त्यांना वाटलं की याचा कल्याण व्हायला पाहिजे, अहेतूची कृपा करून त्याला ते मार्गदर्शन करतात. आणि नाही तर बाकी चालूच आहे, एवढं स्पॉन्सर केलं, एवढं भेटलं, एवढं सत्कार झालं, याला काहीच अर्थ नाही आहे. म्हणून आपण काल चर्चा केल्याप्रमाणे, दिवसा चर्चा केल्याप्रमाणे की बाबा हे कितीही उदो झाला तरी आपल्याला याचा विशेष फरक पडत नाही, कारण त्याच्यामध्ये पण तोच ब्रह्म आहे जो आपल्यामध्ये आहे. त्यामुळे त्याची विशेष भूमिका नाही. माऊलींनी हाच संदेश दिलेला आहे. अहंकाराने युक्त आलेले चांगदेव जेव्हा मी आहे, काहीतरी आहे, आचार्य आहे, फलाणा आहे, ढिकळा आहे, दादा तू पण तेच आहे जे मी आहे आणि कदाचित माझ्यापर्यंत पोचायला तुला अजून वेळ आहे. हा काहीही न सांगता उत्तर दिलेलं आहे. ते पाकिस्तानसोबत आपली मॅच चालू होती क्रिकेटची, तर ते फास्ट बॉलर होता एक, ते सचिन तेंडुलकरला आउट करून खूप असं करायला लागला. काहीच बोलला नाही, तो शांततेत गेला सचिन. आणि पुढच्या मॅचमध्ये ना त्याला इतकं धुतलं
ते असं बघायला लागला. मी जवाब नाही देतो, बोले मेरा बॅड जवाब देत आहे. आपल्या कृत्यांनी करून दाखवलं. हे माऊलींच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कोणाच्या विरोधात रोष नाही. उदाहरणार्थ संन्यासाचा मुलगा म्हणून समाजाने तिरस्कार केलं, वेद शिकण्याचा तुला अधिकार नाही म्हणून तिरस्कृत केलं. अशा माऊलींनी उत्तर कसं दिलं? रेड्याच्या तोंडातून वेद बोलून लाव. त्यामुळे आपला दर्जा, आपला स्तर, आपली विद्वत्ता, या देहामध्ये जे तत्व आहे त्याला जाणून घेऊन आपला स्तर असा वाढला पाहिजे की आपोआप त्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि काय त्या गोष्टीची तीव्रता आहे? त्या संजीवनी समाधीची ही पराकाष्ठारूपी त्याचा हा परिणाम आहे की आजही तिथे एखादा ज्याचे गुण पक्के आहेत असा तो जाऊन जर डोकं टेकत असेल समाधीला, तर त्याला जो अनुभव भेटतो ना तो अद्वितीय आहे. माझा व्यक्तिगत अनुभव स्वामीजींजवळ असा आहे की जेव्हा स्वामी सांगतात जाइये आणि दर्शन लोक करतात, तर अगदी असं येऊन सांगतात की आम्हाला जणू काही असं वाटलं की करंट लागला, जणू काही असं वाटलं की आम्हाला एकदम असा तेजोमय अनुभव आला, निराळा अनुभव आला. तर त्याचं नावच संजीवन समाधी आहे. कारण माऊलींची ऊर्जा सध्या पण तिथे काय आहे? प्रस्थापित आहे. आलं लक्षात? ते एक परवा स्वामीजींचा एक व्हिडिओ पाहत होतो मी. त्याच्यामध्ये वर्णन केलं की जे ऑरा सायन्स असतं, म्हणजे एखादा व्यक्ती आला की आपल्याला वाटतं यार कशाला आला, लांब असलं पाहिजे. आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटतं की अरे आपण याच्याकडे जायला पाहिजे, याच्याशी बोलायला पाहिजे असं वाटतं. हा जो ऑरा सायन्स आहे, ऑरा विज्ञान आहे, तर हा ऑरा विज्ञान असा आहे की त्या क्षेत्राच्या आजूबाजूच्या अणूंची काय ऊर्जाची लेवल आहे याची आपल्याला माहिती करून देतं. आणि जे सगळ्या मंदिरांचं, भारतवर्षातल्या मोठमोठ्या मंदिरांची जेव्हा ऊर्जेची ते लेवल पाहण्यात आली, तेव्हा ज्या ऊर्जेचं स्तर माऊलीच्या संजीवन समाधीचं आहे ते जगातल्या दुसऱ्या कुठल्याही मंदिरात नाही, कुठल्याही तीर्थक्षेत्रात नाही. म्हणून स्वामीजी जेव्हा बोलतात ते दिस द पॉवर हाऊस हा शब्द प्रयोग करतात. जेव्हा आम्हाला दीक्षा देण्यात आली होती तेव्हा स्वामीजी म्हणायचे की माऊली इज अ पॉवर हाऊस. आणि मी जेव्हा 7वी-8वीत होतो, आज त्या गोष्टीला 12-13 वर्ष झालेत. त्या गोष्टीला अर्थ लागायला मला 12-13 वर्ष लागलेत. तुम्हाला सांगायचं हे तात्पर्य आहे की का ते म्हणायचे की इट इज द पॉवर हाऊस. त्याच्या मागचा हा विज्ञान आहे. त्यामुळे माऊलींचं तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा एका वाक्यात आपण असं सांगू की संतांमध्ये राजा माऊली आहेत. संत शिरोमणी, संत श्रेष्ठ असा वर्णन आहे. असे अनेक प्रसंग आहेत. तुम्ही जसं वाचाल, जसं तुम्हाला ते प्रसंग प्रश्न काय आहे की प्रसंग सांगणे ही माहिती देण्यासारखं आहे, पण प्रसंगाचा जो भाव आहे त्याला अभिव्यक्त करणे ही तुमची कला आहे. आलं लक्षात? आमच्या पण मेडिकल क्षेत्रामध्ये किंवा आपल्या क्षेत्रामध्ये भागवत सांगणारे अनेक जण आहेत, पण त्याच्या मागचा गूढ रहस्य सांगणारे किती आहेत? का ती फक्त एक स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन म्हणून फक्त आपलं कथा सांगून लागायचे, असं आले, असं झालं, हे झालं, लग्न झालं, विवाह झालं, पुत्र झाले, युद्ध झाला, हरण झालं, मरण झालं, हे काय आहे? त्याच्या मागचा गूढ रहस्य जेव्हा आपण सांगू शकतो, त्याच्या मागचा वाय आपण सांगू शकतो, जेव्हा क्यों सांगू शकतो, तेव्हा तो यथार्थ ठरतो आणि त्याचीच किंमत आहे. त्यालाच अर्थ आहे. आणि त्याला अर्थ आहे म्हणून तर आज स्वामीजी किती भागवत करतात किंवा अनेक जण आहेत. एकदा झाली का भागवत, एकदा रेकॉर्ड केली, चला आता आमची रेकॉर्डिंग लावून टाका, 50% डिस्काउंट, कॉपीराईट विथ अस, वेदश्री तपोवन, असं आहे का? त्या अनुष्ठानाला अर्थ आहे. आलं लक्षात? हे झालं माऊलींबद्दलचा विषय. आता बोलूया थोडंसं वंदे मातरम शेवटी. आता बोलूयात वैज्ञानिक झेप. तर आपण थोडी चर्चा त्याच्याबद्दल आता केली. वैज्ञानिक झेप आपण पाहिलं. काय पाहिलं? माऊलींनी सूर्याचं सांगितलं, सौरमंडलाचं सांगितलं, सौरमंडलाचं. अजून आता एक उदाहरण आहे हनुमान चालिसामधलं.
युग सहस्त्र योजन पर भानू लिहिल्यो ताही मधुर फल जानू. किंवा गोस्वामीजींनी सुंदरकांडमध्ये वर्णन केलंय, रामचरित मानसमध्ये वर्णन केलेलं आहे की 100 योजनचं समुद्र लांघून लंकेला गेले. आता ही लंका ती लंका नाही आहे बरं का. हे 100 योजन गणित केलं ना, ती लंका नाही आहे ही. ती दूर समुद्रामध्ये दक्षिणमध्ये कुठेतरी आहे. हेही तुम्हाला शोध सांगतो त्यातला. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तेव्हा कुठे टेलिस्कोप होते? 15व्या शताब्दी, 16व्या शताब्दीत, 14व्या 15व्या शताब्दीत. गोस्वामीजी 500 वर्ष आधी झाले सहज. तर तेव्हा कुठलं होतं म्हणा. किंवा ह्याच्याही आधी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे पुष्पक विमानाची चर्चा आहे. लोक म्हणतात हे मिथ्या आहे. बरं ठीक आहे, मिथ्या आहे, ठीक आहे, हे फॅक्ट नाही आहे, घडलं नाही. पण अशा विचारांची उत्पत्ती जर कुठे होऊ शकते, अशी इमॅजिनेशन कुठे घडू शकत असेल जगाच्या पाठीवर कुठल्या प्रांतात, देशात, तर तो भारत देश आहे. हा, तो विमानशास्त्र कोणी लिहिलेला आहे? भारद्वाज विमानशास्त्र. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की सगळ्या गोष्टी रचित आहे. आज विचार करा, एखादी गोष्ट तुम्ही आज डॉक्युमेंट केली नाही म्हणजे काय? आज समजा स्वामीजी शतायू झाले, या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वामीजींनी जे कार्य केलं ते कार्य जर का आज डॉक्युमेंट झालं नाही किंवा डॉक्युमेंट झालं पण प्रिझर्व झालं नाही, तर पुढच्या 100 वर्षानंतर लोक काय म्हणणार? हे असं काय असते का? एक माणूस कुठे 50 वेदविद्यालय सुरू करू शकतो का? एक माणूस काय रोज एक फ्लाईट घेऊन दुसऱ्या शहरामध्ये जाऊन कार्यक्रम करू शकतो का? असंच म्हणणार ना, असंच म्हणणार. कारण आपण पाहतोय की जसा जसा वेळ पुढे जातोय, जसा जसा काळ पुढे सरकत आहे, तशी लोकांची जी स्मरणशक्ती आहे, जी विचार करण्याची शक्ती आहे, ती कमी होत चाललेली आहे. अरे त्यांना सकाळी उठून खाणं पिणं, दैनंदिन नित्यक्रम करणं आणि झोपणं हेच त्यांना जमत नाहीये. अशा स्थितीमध्ये विलक्षण असं कार्य कोणी करत आहे हे त्या डांबरटांना कसं कळणार आहे? म्हणजे इथून रोज शाळेला जावं म्हटलं तर त्यांना जोर येतो. मग एक माणूस रोज एका नवीन शहरामध्ये जाऊन कार्यक्रम करतोय, 15 दिवसामध्ये 14 फ्लाईट घेतोय, हे त्यांना इट वुड बी लाईक अ स्टोरी फॉर देम. त्यांना हे खरं वाटणारच नाही. हा, कारण ते संभ्रमामध्ये, ते झोपेत आहेत, त्यांना लक्षात नाही. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य असं आहे. आता आज बघा, त्या स्वामीनारायण परंपरेमध्ये BAPSच्या त्यांचे जे प्रमुख होते, 5वे गुरु प्रमुख स्वामी महाराज, तर त्यांची बायपास सर्जरी झाल्यानंतर 500-700 मंदिर बांधले. आणि त्यात मंदिर म्हणजे कसे असे छोटे मोठे नाही, तर 300 एकर 200 एकर अक्षरधाम सारखे मंदिर बांधले. मग आता इथे सामान्य माणूस बायपास झालं काय, साधा एन्जिओप्लास्टी जरी झालं किंवा बीपीचं औषध सुरू झालं की ते मोजून पाय ठेवतो, मी किती चालू, किती नाही करू, काय खाऊ काय नाही. आणि त्यांनी एवढे मंदिर घडवले, एवढ्या कोट्यावधींचं काम झालं, एवढे हजारो लाखो व्हॉलेंटियर जोडले, एवढे साधू केले. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की संतांच्या माध्यमातून जेव्हा कार्य होतात किंवा महापुरुषांच्या हातून जे कार्य घडतात, आज राम मंदिर अयोध्येचं कार्य होत आहे, 500 वर्षानंतर अशी गोष्ट घडत आहे. पण ह्या गोष्टीला जर का व्यवस्थित डॉक्युमेंट केलं नाही आणि जर नालायकांचा राज्य पुन्हा आला तर त्याचं अस्तित्व पुन्हा नाहीसा होणार, पुन्हा संघर्ष करावा लागणार. तर ही तुम्ही गरज जेव्हा सांगता ना, तुमच्या विषयाची गरज, भारताची वैज्ञानिक झेप, हे का आपल्याला सांगण्याची आवश्यकता, इतिहास का खोदायची आवश्यकता आहे? कारण आपण तसे वैभव संपन्न होतो. आणि ते वैभव संपन्न होण्यामागचं कारण काय की आपले जे तत्व आहेत ते तसे. हा भोगवादी राष्ट्र नाही, हा योगवादी राष्ट्र आहे. मग त्यामुळे भोगापासून निवृत्त असलेले लोक योगारूढ होऊ शकले. मला खायचं प्यायचं हगायचं झोपायचं एवढंच जर कळत असेल तर 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 माझ्याकडे वेळ कुठे काहीतरी वेगळा विचार करण्याचा. आणि ही गोष्ट आपल्या भारत देशाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला मुलांना किंवा त्या मॅकॉलेच्या कृपेने आपण काय शिकतो? बस असंच, 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि भिकाऱ्यासारखं ते कागदाचं तुकडं घेऊन जॉबसाठी भटकत राहा. आत्मनिर्भर आपण नाही. आपण का शिकतो हे आपल्याला ठाऊक नाही. शिकलो, काहीतरी बनलो, पण करायचं काय हे आपल्याला ठाऊक नाही.
या परिस्थितीमुळे आपण मागे पडलेलो आहे. मग हे सगळं इतिहास सांगण्याची आवश्यकता काय? का आपल्या इकडच्या मला तो नाव राजाचा आठवत नाही, एक खूप फेमस तो प्रसंग आहे का जंगलातला एक सामान्य माणूस असतो, सामान्य मला वाटतं निषाद असतो का एकदम सामान्य माणूस असतो, आणि राजा जेव्हा जात असतो आणि तो राजा त्याला काहीतरी आज्ञा करतो, तर तो सामान्य माणूस राजाच्या वाक्याला करेक्ट करतो संस्कृतमधल्या, आणि तो म्हणतो हे ऐसा नाही राजा ऐसा है, हे वाक्य हे जे ग्रामर आहे हे व्याकरण असं नाही असं आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हा तो राष्ट्र होता. आणि हे म्हणतात आमच्याकडे मुलींना शिकूच नाही दिलं, आमच्याकडे मागासवर्गीयांना शिकूच नाही दिलं. हा खोटा इतिहास आहे. हा तुम्ही भारताच्या इतिहासाच्या विषयामध्ये पण मांडू शकता. आणि विज्ञानमय आहे हे जे सगळं ज्ञान आहे ते विज्ञानमय आहे हे कशावरून? तर ज्ञान विज्ञान योग हे स्पष्ट करतं 7व्या अध्यायामध्ये गीतेजीच्या. हे सगळे टॉपिक्स इंटरकनेक्टेड आहेत. जर का तुम्ही विचार केले तर लक्षात येते का तुम्हाला? काल पण आपण काही चर्चा केली, आज पण आपण चर्चा करतो. हे सगळे विषय काय आहेत? इंटरकनेक्टेड आहेत. आपल्याकडे विज्ञानरहित कुठली गोष्ट नाहीच. प्रत्येक गोष्ट ज्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. विज्ञान म्हणजे काय? व्हॉट इज सायन्स? विज्ञान म्हणजे काय? पाषाण, विज्ञान म्हणजे काय? सायन्स म्हणजे काय? ते पर्यायवाची शब्द झाला. कोण सांगणार? तुषार, विज्ञान म्हणजे काय? अरे आविष्कार नाही. हा ठीक आहे, आविष्कार झाला. आविष्कार कसा झाला? एखाद्या गोष्टीचा आविष्कार कसा झाला? वा, ज्याची परिभाषा सांगतोय तेच ते आहे म्हणल्यानंतर परिभाषा कशी झाली त्याची? कोण सांगणार? त्याचा काही संबंध नाहीये. सांगा महाराज. नाही, त्यांचा आमचा असा संवाद रात्रंरात्र चालत असतो, अनेक तास. त्यामुळे त्यांना वेगळं इथे सांगायची आवश्यकता नाही. हा वर्ग तुमचा चालू आहे. विज्ञान म्हणजे का या प्रश्नांची उत्तर हे विज्ञान आहे. जेव्हा आपण जावा हे का कामाचा विषय आला की त्यांना आठवलं आता. रामकृष्ण हरी. सांभाळा. ही स्थिती आहे आपल्या भारत देशाची. असो तर आता ते आपण जे घालतोय ते तर सांभाळावं ना. आपण समाजाला काय सांभाळणार मग? विज्ञान म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर दिलं हे विज्ञान. श्रेयास, काय या प्रश्नाचं उत्तर दिलं हे विज्ञान. मग हा कुतूहल त्या आईन्स्टाईननी किंवा त्या एडिसननी किंवा त्या न्यूटननीच आपल्याला शोध लावून दिलं असं आहे का? कुतूहलता ही आपल्या रगारगामध्ये आहे. त्या कुतूहलाच्या बळावरती शिष्यांनी आचार्यांकडून ज्ञान प्राप्त केलेलं आहे. उदाहरण, रामानुज स्वामी महाराजांनी त्यांच्या गुरुला प्रार्थना केली, मला दीक्षा द्या. ते देतच नव्हते. मला दीक्षा द्या, बघू करू, आत्ताच्या आत्ता द्या. तर अर्ध्या रात्री दीक्षा, अर्ध्या रात्री. कारण त्यांना कळलं की आचार्यनिष्ठ जेव्हा आपण होऊ, आचार्य चरणांचं जेव्हा आपल्याला आश्रय भेटेल, तो आपला परम कल्याण होणार आहे. मग परम कल्याण होणार आहे हे म्हटल्यानंतर तुम्हाला कोणी म्हणत असेल की फक्त हे 10 रुपयाचं तिकीट घे, तुला 1 कोटीची लॉटरी लागणार आहे, तुम्ही विलंब करणार का? नाही करणार. किंवा तुम्ही कदाचित कराल कारण तुम्ही निस्पृही आहात. पण एखादा पदार्थिक विषयांमध्ये रमलेला माणूस तो विलंब करणार का? नाही करणार. तत्क्षण तो काय करणार? तो 10 रुपयाचं तिकीट घेऊन टाकणार आणि 1 कोटीचं लॉटरी घेऊन टाकणार. आचार्य चरणांचा आश्रय याची ही महिमा आहे. मग आपण विलंब करणार नाही. तर रामानुज स्वामींनी काय केलं? आत्ता ह्या क्षणी द्या म्हणला, ह्या क्षणी द्या. तर ही जिज्ञासा होती, ही इच्छाशक्ती होती, ही तत्परता होती.
त्यामुळे त्यांना त्याचा परिणाम भेटला. येतंय का लक्षात तुम्हाला? जोपर्यंत कुतूहलता नाही, आणि हे प्रत्येक एका विद्वान आणि एका विशिष्ट आचार्याचं, म्हणजे जे उच्च कोटीचे आचार्य त्यांचं हे काय, ही पद्धती आहे. ही पद्धती आहे. जेव्हा कोणी परमपूज्य डोंगरेजी महाराजकडे कथा मागायला जायचा किंवा एखादा नियम मागायला जायचा की मला भजन करायचं, काय करायचं, ते काय करायचे माहिती आहे का? त्याला फक्त टाळायचे. ही टाळणंच प्रक्रिया आहे शिकवण्याची. म्हणजे कथा घ्यायची, बर झालं झालं, कथा घ्यायची, बर झालं. म्हणजे त्याला जर खरंच पाहिजे असेल तर तो पुन्हा भेटायला येईल. जोपर्यंत ती उत्कंठा मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत ज्ञान दिलेलं नाहीये. ती उत्कंठा म्हणजेच वाय आहे. एखाद्या गोष्टीबद्दलची उत्कंठा, जाणून घेण्याची तीव्र इच्छा, करण्याची तीव्र इच्छा, हेच त्याचं वाय आहे ना. मला हे जाणायचे म्हणून हे मी करतोय. एखादी गोष्ट आपण का करतो? ती जाणण्यासाठी, ती अनुभव करण्यासाठी, त्याचा परिणाम अनुभव करण्यासाठी. तर ही गोष्ट झालेली आहे. तर ते म्हणायचे पहिले भेटीत बर बघू, शासकीय उत्तर नाही, बघू. दुसऱ्यांदा भेटायला आला, मग हळूच विचारणार, तुम्ही जप करता? नाही. बर, एक काम करा, 16 माळ रोज करायचं, जप करा, नियम करा. बर, एवढ्यातच पळून जायचा तो. जो 16 माळ करू शकत नाही तो काय अधिकारी आहे त्या भागवतचा? आत्तासारखं नाही आहे, इतना बड़ा आयोजन है, आपको आना है, आणि त्याच्या घरी आता पता नाही श्री वैष्णव आहे का नाही, कसा आहे, कोण बनवतोय जेवण, काय चालू आहे, काय नाही. हे राजेंद्रजी महाराजांनी सांगितली गोष्ट की आजकल तो श्री वैष्णवों के घर भी प्रसाद पाना प्रश्नात्मक है, क्योंकि बनाने वाला, बनाने वाली कौन है, क्या है, संस्कारवान है कि संस्कारहीन है, बहुत बड़ी समस्या है. मग 16 माळा करून आल्यानंतर तुमचं काही नियम आहे, असं करून टप्प्याटप्प्याने त्याला ती कथा देण्यात यायची. हे संस्कार होय. आपली शिक्षणाची सगळी पद्धतीच काय आहे? विज्ञानमयी आहे. सगळी जी प्रक्रिया आहे ती विज्ञानमयी आहे. घाई नाहीये, झुंडवाला काम नाहीये. किती फॉलोवर आहे, किती लाख लोक जमले, ज्या गोष्टीचं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आकर्षण आहे त्या गोष्टीवरती मी डंक मारून व्यवस्थितरित्या सांगत आहे. तुम्हाला लक्षात येते, मला नाव घेण्याची आवश्यकता नाहीये. आकर्षण आहे, गर्दी जमली आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण ती कशी टिकेल याच्यावरती काम ज्यादा आवश्यक आहे. त्यामुळे संघाचं पण कुठलं काम असेल तर स्टेप बाय स्टेप, 2 कार्यकर्ते 4 कार्यकर्ते ज्यादा आले तर तो झुंड होतो आणि झुंड टिकत नाही. आचार्य परंपरेमध्ये किती बाबा पुढचे अधिकारी तयार असतात? किती अधिकारी असतात? त्या गादीचे अधिकारी किती असतात? 5-50 असतात का? एकच असतो ना. कधी डिक्लेअर होतं ते? शेवटच्या काळात. का? आचार्याला भीती आहे हे मला हकलून देईल हा आचार्य झाल्यावर? नाही. तोपर्यंत त्या मटक्याला काय करत असता तुम्ही? गरम वरती पकवत असता, पकवत असता. त्या काय करत असतो म्हणलं? छिद्र. जैसी जिसकी सोच. हो हो, त्यासाठी तर तू बसला इथे. तर सांगण्याचं तात्पर्य काय की सगळी प्रक्रियाच काय आहे? विज्ञानमयी आहे. आणि हा विज्ञान प्रत्येक जनसामान्यामध्ये असल्यामुळे वर्णन केलं जातं इंग्रजांच्या त्या डॉक्युमेंटरीजमध्ये किंवा त्यांच्या लेखकांनी जे भारत भ्रमण केलं त्याच्यात वर्णन केलं जातं की इथे 7.5 लाख गाव होते आणि प्रत्येक गावामध्ये गुरुकुल होता. मग किती कमी पडतोय आपण? किती कमी पडतो आहे? आपले जर 10,000 1,000 विद्यार्थी बाहेर पडले असतील फक्त कर्मकांड करण्यासाठी, पुजारी होण्यासाठी का? भागवत करण्यासाठी का? ही संख्या आणखी वाढण्याची आवश्यकता आहे. आणि इथपर्यंत की एक गावाचं एक आचार्य काय करेल? वैचारिक नेतृत्व करेल. आणि 7.5 लाख गावांमध्ये 7.5 लाख काय आहेत? गुरुकुल. मग ही संपूर्ण प्रक्रियाच काय आहे? विज्ञानमयी आहे. आता भगवंतच म्हणतात ना ज्ञान विज्ञान. किती डिफाईन केलेलं आहे?
की पंचतत्वानी देह बनलेला आहे, त्याच्यामध्ये एक मन आहे, एक अहंकार आहे, एक बुद्धी किंवा चित्त आहे. बुद्धी आहे, चित्त पुढचा विषय. मग हे 8, त्याच्यानंतर आपले 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, सगळ्यांचे विषय, असं करून असं सगळं हे सांगितलंय. जेव्हा आपण एखादं सांगतो ना, म्हणजे एखादी प्रक्रिया सांगतो, भोजन बनवण्याची प्रक्रिया, तर का आपण सुरुवातीलाच मिरची टाकत नाही त्या फोडणीमध्ये? काय होणार आहे? जळून जाईल ती. पहिला तुम्ही शेंगदाणे टाकता का ते शिजण्यासाठी वेळ लागत असतं. कारण पूर्ण आहे, विज्ञानमयी प्रक्रिया आहे. असं नाहीये काय पण कच्चं काय पण कच्चं भाजा, काय पण खावा, कुत्रं मांजरं डुकरं खावा आणि कोरोना व्हायरस करून घ्या, असं आहे का आपलं काम? आपल्याकडे त्याचं पण शास्त्र आहे, काय खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे. आता एखादं शस्त्रक्रिया आम्ही करत आहे, आमच्या सर्जरीमध्ये एखादी शस्त्रक्रिया आपण करत आहे, तर शस्त्रक्रिया जेव्हा आपण करत आहे तेव्हा लक्षात येतं की सगळ्यात आधी काय करतात? स्वच्छ करतात, पोयडीन आयोडीन लावतात, मग काय करतात? ते सगळं आधीच घालून असतं, ते स्वच्छ असतं, ते सगळं डॉक्टर. मग त्याला पुसून घेतात, मग चिरा देतात, मग जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला गरम गरम पाण्यामध्ये किंवा गरम गरम वाफेमध्ये त्याला स्वच्छ करतात, त्याचं टेम्परेचर आहे. हे जसं प्रत्येक गोष्ट कारणबद्ध आहे की एवढ्याच टेम्परेचरला का करायचं आहे, तसं आपल्याकडे प्रत्येक गोष्ट कारणबद्ध आहे. मंगल का करायचं? चांगलं दिसते म्हणून का? चमनपुरमचे चांगले दिसतात असं आहे का कारण? मंगल करण्याचं कारण निराळं आहे. हे काय आहे? ते काय असतं इथे वर? काय असतं इथे? हा विषय आहे. ते शास्त्रीय खोलात मी जात नाही, तो तुमचा विभाग आहे. सांगण्याचा हेतू आहे का याच्या मागे विज्ञान आहे. बघा ना, कार्यक्रम आला की आमचं मुंडन केलं, असं नाहीये. असं असलं तरी असं नाहीये, कारण ती प्रक्रिया कारणबद्ध आहे, विज्ञानमयी आहे. त्यामुळे झालं 10 मिनिटाचं. त्यामुळे काय आहे, त्याला अर्थ आहे. आणि जोपर्यंत हा विज्ञान तुम्ही स्वतः समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही डोंबलं समाजाला सांगणार आहात. मग आमचे फॉरवर्ड गुरुजी ॲपल वापरतात, खाण्यासाठी नाही, मोबाईलसाठी. ते खाल्लं असतं तरी लक्षात आलं असतं की ॲन ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. हा संदेश देण्यासाठी आचार्य वृंद काय करत आहेत? ॲपल खात आहेत. पण तो ॲपल वापरून माहित नाही काय संदेश देऊ इच्छिते आमचे आचार्य वृंद. आणि जेव्हा आपण विज्ञानापासून, हे टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान नाही, हे डोक्यात पहिलं पक्क करा की जितका भारी फोन, जितका भारी टॅब, आयपॅड किंवा जितक्या भारी यंत्रतंत्र आणि ब्रॉडकास्टचे आपण तत्व वापरू, तितके आपण फॉरवर्ड विज्ञानमय होऊ. हे जे भ्रम आहे, म्हणजे भाषण मी ठोकतो 1 तासापासून आणि तहान तुम्हाला लागली, हे अविज्ञानमय विषय. लागलंच नाही मला तहान, आवश्यकताच नाही आहे, तुमची करमणूक चालू आहे. तर विज्ञानमयी गोष्टींपासून तुम्ही केलेल्या कामाचा प्रभाव राहणार नाही. तुम्ही केलेली कर्मकांडची प्रक्रिया फक्त एक प्रक्रिया राहणार आहे. त्याचा प्रभाव जर पाहिजे असेल तर तेवढा त्याग, तप पाहिजे. विज्ञानमयी बुद्धीने ती गोष्ट झाली पाहिजे. आणि ही सारी प्रक्रिया तशीच आहे. ही सारी प्रक्रिया तशीच आहे. ठीक आहे. आता याच्यात तुम्हाला पाहिजे तेवढे उदाहरण तुम्ही देऊ शकता. सगळे मंदिर जे शिल्प स्थापत्य आहे त्यांचा उदाहरण देऊ शकता. म्हणजे अगदी विचार करा की ते हे कुठलं मंदिर आहे ते हाईट वरती, नाही हवेत नाही, तंजाऊरचा जो मंदिर बांधलेला आहे 1000 वर्षांआधी बृहदेश्वर महादेवाचा, तर ते इतक्या फूट हाईट वरती आहे की विचार करण्याची गोष्ट की इतके मोठे मोठे दगड की एवढ्या हाईट वरती त्या काळात न क्रेन होतं न काय, अजून काय ते बुलडोजर काय, JCB नाही, काय नाही, ते मोठमोठे क्रेन नव्हते, काय नव्हते, तर ते कसं नेलं असेल? हत्तीला वर नेल्यावर हत्ती कसं जाणार? असं कसं शिखरवर कसं जातो हत्ती? हा,
दिव्य विज्ञान आहे त्याचं, दिव्य विज्ञान. आणि अशा विज्ञानाचा प्रसार केल्यामुळे समाज भरकटतोय. आमच्याकडे आमच्या क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक म्हण आहे, लाईफ ऑफ अ पेशंट हँग्स ऑन द वर्ड्स ऑफ द डॉक्टर. म्हणजे पेशंटचा जो आयुष्य आहे तो डॉक्टरच्या शब्दांवरती निर्भर करतो. डॉक्टर म्हणला, आता जो सुज्ञ डॉक्टर आहे, जो शिकलेला आहे, तो बोलला की आता काय पेशंट राहणार नाही, आणि तो पेशंट, त्याला कळतं ना, त्याच्याबद्दल शास्त्र त्याला माहीत आहे, त्याचं विज्ञान त्याला माहीत आहे, आणि तो म्हटला नाही, ह्याला काहीच होत नाही, हा राहणार. आता हा शास्त्र आपल्या महात्मा लोकांना पण ठाऊक होता. चमत्कारांच्या ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या याच्यामधूनच. पण ठीक आहे, आजकालच्या ज्या तंत्रज्ञान, काय चालू आहे दादा, आजकालच्या ज्या तंत्रज्ञानामुळे हा विज्ञान विकसित झालाय आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना कळतं ते म्हणतात. पण जर का तो विज्ञानच नीट शिकला नाही, कसं CT स्कॅन पाहायचं माहीत नाही, कसं शल्यचिकित्सा करायची माहीत नाही, म्हणजे कसं काय करायचं जर माहीत नसेल तर त्या शब्दांना किंमत राहणार का? नाही. त्या शब्दांवरती पेशंटचं आयुष्यच राहणार का? नाही. तसंच तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट, शास्त्रीय गोष्ट एखादी म्हणतात, निग्रहाचार्यांचं उदाहरण तुम्हाला माहीत असेल, शास्त्रीय गोष्ट जेव्हा तुम्ही म्हणत असाल आणि ती जर का यथायोग्य नसेल तर काम कठीण होणार आहे. माकडांकडे पाहू नये. तर काम काय होणार आहे? कठीण होणार आहे. समाजाचा विश्वास काय होणार आहे? उद्ध्वस्त होणार आहे. आणि समाजनिष्ठा तुमच्या प्रती जर का राहिली नाही, आचार्यांच्या मध्ये निष्ठा राहिली नाही, तर ही परंपरा नष्टभ्रष्ट व्हायला वेळ लागणार नाही. लोक जय श्रीरामचा नारा बोलायला शिकलेले आहेत, पण त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्ञानमय दृष्टिकोन, यथार्थ दृष्टिकोन लोकांच्या मनात न रुजल्यामुळे आपली आत्ताची स्थिती कशी आहे? पोकळ आहे. आणि काही लोकांच्या वागण्यामधून ती प्रत्यक्ष दिसते. कारण सांगणारेच गंड असल्यानंतर ऐकणाऱ्यांवरती कसा प्रभाव होणार आहे? गंड पूर्णच होणार आहे. त्यामुळे स्वतःला बलवान बनवणे बुद्धीने हे परम आवश्यक आहे. ही परंपरा विज्ञानमयी आहे, त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाने अभ्यास करणे हे आवश्यक आहे. आता त्याच्यात तुम्ही इतिहासाचे जेवढे पाहिजे तेवढे उदाहरण द्या. अगदी पिलव, कणाद ऋषींचं पिलव माहीत असेल तुम्हाला, नाही तर शोधा, आपल्याकडे मोठी लायब्ररी आहे बरं का. आणि काल आपण बोललो ना, बोलता बोलता हायझनबर्ग असेल, हे असेल, या सगळ्यांनी उदाहरण, नाही दुसऱ्या वक्तव्यामध्ये बोललो, त्या सगळ्यांनी पण क्वांटम सायन्सचे उदाहरण सांगताना त्यांनी काय केलेलं आहे? क्वांटम सायन्सचे उदाहरण सांगताना भारतीय शास्त्रांचा उल्लेख केलेला आहे. एक छोटासा उदाहरण तुम्हाला सांगतो. प्रोफेसर रुस्तम रॉय. प्रोफेसर रुस्तम रॉय हे बंगालचे सुपुत्र अमेरिकेत स्थायी झाले आणि ते एक केमिस्ट म्हणजे फार्मासिस्टवाला केमिस्ट नाही, केमिस्ट्री या विषयामध्ये PhD असणारे ते. आणि त्याने खूप संशोधन केलं आणि त्यांनी संशोधन केला जलवरती, पाण्यावरती संशोधन केलं. पाण्याला जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोपच्या खाली पाहता तेव्हा त्याने पाहिलं की आपण ते H2O जे मॉलिक्युल्स असतात, अणू असतात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे, त्यांची जी एक पद्धती असते, ती पद्धती म्हणजे तो पॅटर्न कसा आहे त्या अणूंचा, याच्यावरती त्याने अभ्यास केला. आणि त्याने अभ्यास काय केला? उठ बस इथे. त्याने जो अभ्यास केला तो कसा अभ्यास केला की त्या अणूंची रचना कशी आहे. तर तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी देऊन एखाद्याला शिव्या, अपशब्द, असं राग द्वेष ही या भावनेने पाणी दिल्यानंतर त्या पाण्याला त्याने पाहिलं मायक्रोस्कोपच्या खाली. आणि तेव्हा त्यांना काय लक्षात आलं? तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की त्यांची जी अरेंजमेंट आहे ती विस्खळित आहे, असिमेट्रिक आहे. पाण्याची अरेंजमेंट कशी आहे? असिमेट्रिक आहे. म्हणजे जसं आता तुम्ही कसे बसलेत, काय म्हणायचं त्याला, विस्खळित बसलेले आहेत. एका पॅटर्न मध्ये बसलेले नाही, ती स्थिती आहे. मग जेव्हा जैसा खाए अन्न वैसा होय मन, जैसा पीवे पाणी वैसी होवे वाणी. मग शिव्यागाळ दिलेल्या पाण्यावरती संस्कार तसेच झाले नकारात्मक, तसा पाणी पिल्यानंतर त्याच्या देहावरती तसे संस्कार झाले. आणि आता दुसरी प्रक्रिया केली. काय केली? का त्यांनी
त्यांनी ग्लासमध्ये पाणी घेतलं तांब्याच्या आणि चांगले शब्द, प्रेमाचे शब्द असं बोलून समोरच्याला पाणी पाजलं आणि ते अणू पण त्याच्यामध्ये पाहिले, तर त्याचा पॅटर्न कसा होता? सिमेट्री पूर्ण होता, म्हणजे त्याचा एक विशिष्ट आकार उकार होता. मग मला सांगा, शुद्ध शाकाहार भोजन केल्यानंतर काय होणार आहे? जे पंच रस आहे, षडरस आहे, षडरसांनी युक्त असलेलं भोजन केल्यानंतर तुम्ही काय होणार? सात्विक परिणाम होणार. आणि जर का तुम्ही हिंस्र माल मसाला खाल्ला तर काय होणार? तुम्ही पण हिंस्र बनणार. तशाच प्रकारे विस्खळीत झालेल्या अणूंच्या पॅटर्नचा जल ग्रहण केल्यानंतर तुम्ही कसे होणार? तसेच होणार. आणि व्यवस्थित पॅटर्न मध्ये असलेल्या त्या, म्हणून टेन्शन मध्ये खाणाऱ्या लोकांना, टेन्शन मध्ये जे काय म्हणतो आपण, कोणसा ईटिंग आहे रे वो, कोणसा ईटिंग आहे? स्ट्रेस ईटिंग. स्ट्रेस ईटिंग मध्ये वजन वाढतो. का वाढतो? आणि एक वेळ होती जेव्हा आधीचे लोक धामा भरून भरून रसगुल्ला खायचे, धामा भरून भरून चक्क्या खायचे, धामा भरून भरून जामून खायचे, धामा भरून भरून कतली खायचे, काय नाही व्हायचं. अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा त्रास नाही व्हायचा सकाळी, इथपर्यंत कॅपॅसिटी होती. माझ्या परिचयाचे लोक आहेत, मी पाहिलेली घटना आहे. आणि इथे 2च्या ऐवजी 4 जामून वाढा की दुसऱ्या दिवशी लाईन लागते. कॅपॅसिटीज नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? जे ग्रहण करून आपण आपल्या शरीराला बनवतो, जे ग्रहण करून आपण आपल्या शरीराला बनवतो तसे आपण होतो. पण ती विज्ञानमयी पद्धती आपल्याला ठाऊक पाहिजे. ती विज्ञानमयी पद्धती आपल्याला ठाऊक नसल्यामुळे आपण गंडसारखं वागतो आणि त्याचाच आपण प्रचार करतो. आलं लक्षात? हे झालं तुमचं विज्ञान. आता भारत माता. तर वंदे मातरम ह्या गीतावरती तुम्हाला त्याचा यथार्थ अर्थ सांगण्यास त्याच्यामध्ये विषय दिलेला आहे. वंदे मातरम मध्ये भावार्थ तेच. यथार्थ अर्थ म्हणजे काय? काय काय? माझा तो विषय नाहीये, माझा तो विषय नाहीये. हा विषय आपण आहे ना वर्गाच्या नंतर करू. वर्गाचा विषय व्हायला पाहिजे. वंदे मातरमचा जो भावार्थ आहे, आता तो सगळा सांगण्यामध्ये वेळ नाही एवढा, कारण आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. मला हे सांगायचं आहे, हे बघा, हा गीत रवींद्रनाथ ठाकूर यांनी लिहिलेला आहे. बंकिम चटर्जींनी लिहिला आहे, सॉरी, बंकिम चट्टोपाध्याय. हा ते काय, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. मग रवींद्रनाथ ठाकूरनी जनगण मन लिहिलं ना. ठाकूर शब्द बंगालमध्ये ठाकूर शब्द आहे. बर, ते रुस्तम रॉयांचा मी किस्सा यासाठी सांगितला होता. अरे तुला कळत नाही का रे? बस बस बस. त्यांचा विषय असं सांगितला की त्यांची ही वॉज नॉमिनेटेड 17 टाइम्स फॉर नोबेल प्राइज. प्रोफेसर रुस्तम रॉय 17 वेळा त्यांना नोबेल प्राइज देण्यासाठी त्यांचं चयन करण्यात आलं होतं, पण एकहीदा त्यांना देण्यात आलं नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळा जेव्हा ते आपली प्रेझेंटेशन मांडायचे त्या कमिटीच्या समोर, तेव्हा ते भारताच्या वेदांचा, उपनिषदांचा रेफरन्स घेऊन सांगायचे. त्यांना जे हे सुचलं की जळचे जे अणू आहेत त्याचा पॅटर्न कसा असू शकतो, हे त्यांना एका श्लोकामधून सुचलं आणि ते नेहमी त्याचा रेफरन्स द्यायचे. आणि पाश्चात्मिक लोकांना तर त्याचा तिरस्कार आहे. तर त्यामुळे 17 वेळा त्यांचा चयन करण्यात आला, पण एकही वेळा ते पुरस्कृत केले गेले नाही. का? ते जळतात हा माझा विषय नाहीये. विषय हा आहे की आपला शास्त्र किती विज्ञानमयी आहे. आता परवा मला माझ्या भावानी एक क्लिप पाठवली, त्याच्यामध्ये होतं की नासिकेमधून नाही, आपल्या तोंडामध्ये चूळ भरली पाण्याची आणि त्याला न गिळता नासिकेमधून त्याला काढलं.
अशा प्रकारे हो, जसं जलनीती आहे तशाच प्रकारची ही विधी आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण करतो प्रक्रिया, किती वेळा काय, किती कसा पाणी असला पाहिजे, तसं सगळं वर्णन आहे. पण त्याचा संस्कृत श्लोक आहे. असं आपण केल्यानंतर की हे जे आम्ही ज्याला अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणतो, म्हणजे नाक कान घशाचे जे रोग असतात ते सगळे ऑलमोस्ट नाहीसे होतात. तर हे सगळं आहे. हे तुम्ही संहिता शिकले म्हणजे झालं अशातला विषय नाहीये. इतकं विज्ञानमय ज्ञान आहे, इतके ग्रंथ आहेत, इतकं वाचणं तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि इतकं जनसामान्याला सांगणं अपेक्षित आहे. आजीबाईचा बटवा म्हणून पुस्तक येतं एक. हसण्याची गोष्ट नाही दादा. आजीबाईचा बटवा हा कशाचा विषय आहे की आपल्याचे बहुतांश आजार आहेत त्यांचा जो निदान आहे तो आपल्या स्वयंपाकघरात आहे. आणि ही गोष्ट मी स्वतः केलेली आहे माझ्या आयुष्यात वारंवार. लगेच अँटीबायोटिक घ्यायचं नाही, लगेच पेन किलर खायचं नाही, लगेच शिंका यायला लागले म्हणजे औषध खावा, बिलकुल नाही. मला औषध माहीत आहे पण मी घेत नाहीये. आलं लक्षात? कारण जेवढे आपण औषध खातो जेवढे त्याचे इफेक्ट आणि त्याचे साईड इफेक्ट आहेत. मग सामान्यरित्या जर का ती गोष्ट ठीक होत असेल जी आपण रोजमरामध्ये खातो, म्हणजे कसं खायचं, काय खायचं, कशा प्रकारे बनवायचं याचा विशेष शास्त्र आहे आपल्याकडे. याचा शास्त्र आहे. आलं लक्षात? प्रत्येक सीझन प्रमाणे आपण खातो. हे भारताची वैज्ञानिक झेप आहे ना, त्याच्यामध्ये हा विषय तुम्ही सांगू शकता. प्रत्येक गोष्टी आता तुम्ही तिळगुळ आताच का खाता सर्दीच्या सीझन मध्ये? कारण उष्णता निर्माण करते. ताक तुम्ही जास्त करून, दही जास्त करून तुम्ही उन्हाळ्यात का पिता? हा. त्याच्यानंतर तुम्ही जे तळलेलं खाता, भज्या बिज्या हे ते, किंवा आपल्याकडे फराळ करायची जी परंपरा आहे ती दीपावलीच्या किंवा पावसाळा जेव्हा संपत आहे तेव्हाच काय. या प्रत्येक गोष्टीच्यामुळे आपण पान खातो, पानमध्ये चुना घालतो का ते कॅल्शियमचा स्रोत आहे. इफ यू टेक द कॅल्शियम अँड विटॅमिन डी रिपोर्ट्स ऑफ 100 इंडियन्स, मोर दॅन 90-95 इंडियन्स विल हॅव इट लेस. जेवढं लेवल असलं पाहिजे ते कमी असतं. कारण आपण चुना खात नाही, चुना लावण्यामध्ये जास्त विश्वास करतो लोकांना. असं आहे. असो, तर भारत माताबद्दल बोलत असताना आता हा जो गीत आहे, काय तुम्हाला लायब्ररीमध्ये पुस्तक भेटेल ज्याच्यामध्ये शब्दशः त्याचा संधी विच्छेद आहे वगैरे वगैरे वगैरे. पण या गोष्टीचं जेव्हा वर्णन करता आहात, एकच तुम्हाला हिंट देऊ इच्छित आहे की या गोष्टीचं जेव्हा तुम्ही वर्णन करता, या विषयावर जेव्हा तुम्ही बोलता आहात, तेव्हा भारताच्या मानचित्रावरती जी भारत माता एक ध्वज घेऊन उभी आहे सिंहारूढ, ती छवी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि जे तुम्ही बोलणार आहात ते बोला. परवा गीता जयंतीच्या कार्यक्रमामध्ये तसाच फोटोग्राफ पारितोषिक म्हणून या शाळेंना देण्यात येणार आहे. त्याचं कारण आहे की ही भारत माता मनात रुजवण्यासाठी ती डोळ्यासमोर तर पाहिजे. जशी माऊलींची जी समाधीस्थ अवस्था आहे, स्वामीजीचे फोटो किती शोधत राहिले आणि शेवटी त्यांना भेटलं ते. संजीवनी समाधी जेव्हा त्यांनी घेतली, तो जो चित्र आहे माऊलींचा, तो चित्र स्वामीजींना प्राप्त झालेला आहे. तिथे आहे, धर्मशिला इथेही असेल. हेच आहे तो चित्र. संजीवन समाधीच्या वेळेसचा हाच तो चित्र आहे माऊलींचा. अरे व्हॉट वॉज द पोस्चर, शेप, साईज, टेक्स्चर, तो जो काही विषय आहे तो आहे. संतांना दर्शन झालेलं आहे. हो रे दादा, संते सांगायला लागलो, संतांना दर्शन झालेलं आहे, त्याने ते चित्रवलेलं आहे, पण तोच सापडत नव्हता ना, मग तो सापडला. ते तू स्वामीजींशी बोल. तू स्वामीजींशी बोलतो. स्वामीजींना तर मी काय, त्यांना मी प्रतिप्रश्न करू शकतो. त्यांनी जे सांगितलेलं आहे ते सांगितलेलं. तर वंदे मातरम बोलत असताना तू खूप प्राऊड आहे का? तुला काय आवश्यकता आहे बोलायची, बालिश आहे म्हणून? पण तुला बोलायची काय आवश्यकता आहे? तुला बोलायची काय आवश्यकता आहे? पण चालू अरे मग वर्गामध्ये तुमचा विषय असला पाहिजे का हा जे चालू विषय त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे? पण का बोलायला पाहिजे मी हेच सांगतोय. ही प्रतिक्रिया बालिश आहे.
आपण जेव्हा अरे ते काय करतात तो त्यांचा विषय, आपण आपल्याकडे पाहावं फक्त. जो साधक स्वतःकडे आत्मचिंतन करतो त्यालाच आत्मबोध असतो. तर एवढं सांगू इच्छित आहे का ते जेव्हा तुम्ही वर्णन करता, आता सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम हे बोलत असताना आता सगळेच जण सगळेच वाक्य बोलू नका, ते रिपीट होऊन जाईल. त्याच्यातला एक विषय उचला आणि ती समृद्धी जी आहे तिचं वर्णन करा. त्याचे यथार्थ रेफरन्सेस घ्या. आता सुजलाम सुफलाम का म्हटलेलं आहे? हा कोण? तर या सगळ्या गोष्टी याच्यात तुम्ही इतिहासाचे उदाहरण पण सांगू शकता. इंग्रजांनी जे फेरफटका मारून त्यांचे वक्तव्य केलेले आहे तेही सांगू शकता. राकेश शर्माचा जो वर्णन आहे अंतरिक्षामधून तो भारत देशाला कसा पाहू शकतो त्याचा उल्लेख करू शकता. आजचा भारत नया भारत कसा आहे त्याचा उल्लेख करू शकता. बनत असलेले स्मारक आहेत, जे स्थळ बनत आहेत, तीर्थक्षेत्रांचा उद्धार होत आहे, त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. असे अनेक रेफरन्सेस घेऊन तुम्ही, पण हा मानचित्र मात्र तो तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, तर तुम्हाला जे व्यक्त करायचं आहे ते व्यवस्थितरित्या व्यक्त होईल. आलं लक्षात? तुम्हाला काही प्रश्न आहेत? योगेशम सच्चिदानंदम नारायण 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 नारायण.